प्रतिपश्चंद्र लेखेव वर्धिष्णु विश्ववंदिता शाहसुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। याला म्हणतात वाघांची डरकाळी, लक्षात ठेवा। सन्मान्य व्यासपीठ उपस्थित सन्मान्य बाळा अंगावकरजी, सन्मान्य संजय राऊतजी, सर्व कट्टर कडवट आणि निष्ठावान महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिक ओरिजिनल यांचं सगळ्यांचं स्वागत करतो, कौतुक करतो की तुम्ही सगळेजण ज्या प्रकारे ह्या नाशिकच्या विषयाकरता रस्त्यावरती आलात तर इथेच थांबू नका। मला या शासनाला एवढंच सांगायचं आहे, खास करून सन्मान्य मुख्यमंत्र्यांना एवढंच सांगायचं आहे की त्यांनी 2017ला नाशिक दत्तक द्या म्हणून सांगितलं होतं। आज दिसतंय नाशिक पोरकं झालेलं आहे, लक्षात घ्या। 4 मंत्री आहेत या जिल्ह्याला, एक होऊ घातलेले पालकमंत्री, स्पर्धा लागली आपापसात। इकडे जनतेचे हाल झालेले आहेत। जवळपास 24 मुद्दे आहेत, मी आता बघत होतो या इकडे 24 मुद्दे कशाला म्हणतात। आज आमच्या काळाला तुम्हाला मुद्दाम सांगतोय, जे काय प्रकल्प CSR फंडातनं चालू झाले होते ते यांनी सगळे बंद केले, कारण तुम्हाला गृहीत धरले मित्रांनो, तुम्हाला ग्राह्य धरले। तुम्ही जाणार कुठे? खून होतो नाशिकमध्ये, गुन्हेगार सापडत नाहीत, कॉलेजच्या कट्ट्यावरती अंमली पदार्थ येतात, कंत्राटदारांची 90,000 कोटीची बिलं राहतात। म्हणजे यांना लाज कशी वाटत इकडे सत्ता उपभोगताना? फक्त दुसऱ्यांचे नगरसेवक घोरबाडायचे, सत्तेपर्यंत जायचं। तुम्ही पळणार कुठे? तुम्ही जाणार कुठे? त्या शेवटच्या 2 रात्री जे काय करायची गणित ती करायची, सत्तेत यायचं, पुन्हा 5 वर्ष तुम्हाला गृहीत धरत। 2017 ते 2025 असे हाल तुमचे झालेले आहेत। सन्मान्य आता आमच्या संदीपजींनी सांगितलं की सन्मान्य बाळासाहेबांच्या नावाने इथे शस्त्र संग्रहालय उत्तम उभं केलं होतं। हे नाव घेतात ना की आम्ही कट्टर हिंदुत्ववादी आहोत म्हणून, मग आज ते बंद पडलंय। त्याची अवस्था काय आहे? अनेक गोष्टी इकडे होत्या, परंतु यांनी दुर्लक्ष केलं। आणि दोष मला माफ करा बांधवांनो, मला स्पष्ट बोलण्याची सवय आहे। तुम्ही सगळ्यांनी हा जाब विचारला पाहिजे होता, सत्ताधाऱ्यांना जाब विचारला पाहिजे होता। इकडची नगरपालिका भ्रष्ट पोखरलेली आहे, पोखरलेली। शेतकऱ्यांना हमी भाव मिळत नाहीये। आमचे आदिवासी बांधव तिकडे बसलेले आहेत, काही नाही, सरकार ढिम्म आहे। सगळं होणार आहे, सगळं सुंदर आहे, सगळं नाशिक मी दत्तक घेतलेलं आहे। परवा त्यांचे प्रवक्ते म्हणाले काहीतरी, कोणतरी आता म्हणाले इकडे दिनकरराव आमचे म्हणाले, त्यांचे प्रवक्ते काय म्हणाले काल का परवा येऊन की 2 भाऊ एकत्र आले तरी फरक पडत नाही। अहो ही भीती होती, फरक पडतो म्हणून 2 भावांचा उल्लेख करायला लागला। आणि ये डर होना जरुरी है, लक्षात ठेवा। ही भीती वाटलीच पाहिजे, कारण ही जी डरकाळी आहे ना कुठल्या एका पक्षाची नाही आहे, ही नाशिकच्या जनतेची आहे आणि बाळासाहेबांच्या 2 छाव्यांची आहे, लक्षात ठेवा। हे तुम्हाला मुद्दा मी इकडे सांगेन। काही असेल, परंतु ह्या निमित्ताने का होईना, गेल्या काही महिन्यांमध्ये काही निमित्ताने का होईना, परंतु हे 2 बंधू एकत्र आले। आणि एक राजसाहेबांचं सुंदर वाक्य आहे, जे खास करून ते आमच्या मीडिया बांधवांना वापरतात की मला असे वाटते की दोघे एकत्र झाले म्हणजे युती होईल, काय होईल ते सन्मान्य राजसाहेब, सन्मान्य उद्धवजी, इकडे सन्मान्य सर्व नेते बसले ते ठरवतील। परंतु आपण सर्वजण शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक म्हणून जिकडे जिकडे नाशिकमध्ये अन्याय दिसेल, जिथे जिथे विद्यार्थ्यांवर अन्याय दिसेल, महिलेवर अन्याय दिसेल, जिथे जिथे हनी ट्रॅपचा विषय असेल, तिथे तिथे आपली आक्रमक आंदोलनं ही फक्त नाशिक नाही तर एकत्रितपणे संपूर्ण महाराष्ट्रात होणार, हे इकडे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवायचं। म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगेन, तुम्ही सगळेजण आज एकत्र आलेला आहात, ही एकजूट या मोर्चापुरती ठेवू नका। ही एकजूट तुम्हाला नाशिकमध्ये आपली पूर्ण ताकद यांना दाखवायची आहे। गृहीत धरलंय, तुम्हाला त्रास होतोय, लक्षात घ्या। त्यामुळे तुम्ही हे आंदोलन केल्यानंतर आपली सवय काय असते, आंदोलन करायचं, पेपरमध्ये कौतुक आलं, मीडियात दाखवलं, बाईट दिले की आम्ही सगळं विसरतो। परंतु ही तुमची मशाल अशीच धगधगती राहिली पाहिजे, हे तुम्ही लक्षात घ्या सगळ्यांनी। आणि मला तुम्हाला एवढंच विनंती करायची आहे की ताकद त्याला कधीही कुठल्या प्रकारची दृष्ट लागून देऊ नका। कोणी किती कान भरले, कोणी किती कुठेही गेलं तरी तुम्ही महाराष्ट्र सैनिक, शिवसैनिक ओरिजिनल आहात। तुमचा आराध्य दैवत दोन्ही बंधूंचं एकच आहे, ते हिंदुहृदय सम्राट सन्मान्य बाळासाहेब ठाकरे
हे दोन्ही बंधूंचा आधार आराध्य दैवत आहे. त्यांच्या विचारांवरतीच हे दोन पक्ष आजपर्यंत पुढे गेलेले आहेत. चढ उतार सगळे बघतात हो राजकारणात, परंतु सत्तेकरता कोणी काही ओरबाडलं नाही. लक्षात ठेवा, कोणी कोणाला घाबरवलं नाही. म्हणून तुम्हाला इतकं सांगीन की हा सुंदर असा निदान ह्यानी तरी या राज्य शासनाच्या डोळ्यात अंजन पडो. त्यांनी जे झोपेचं सोंग घेतलेलं आहे आणि नाशिककरांना गृहीत धरलेलं आहे. नाशिकमध्ये खड्डे पडलेले आहेत. मी बोलावं तितकं कमी आहे, परंतु तुम्ही चाललेला, तुम्ही थकलेला. म्हणून उत्तम असं नियोजन दिनकरराव आपण केलं. मला आपलंच माहिती आहे, तुम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक, शिवसैनिक, सन्मान्य संजयजी, सन्मान्य बाळाजी, इतर सर्व आपण मान्यवर, आपण सर्वजण आलात. तुम्ही सर्वजण इकडे ज्या ताकदीने पुढे आलात म्हणून तुमचं कौतुक करतो. आणि अशीच मन जुळली राहोत हीच एक अपेक्षा व्यक्त करतो. तुर्तास आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. साऊंडचा आवाज वाढा जरा. साऊंड